तर हे बटाटे उकडून घेतलेले आहे, थोडीशी लसूण घेतली आहे, आलं घेतलं आहे, मिरच्या घेतल्या आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. तर हे आता आपण ह्याची पहिल्यांदा भाजी करून घेऊया. कढईमध्ये पहिल्यांदा थोडंसं तेल घालायचं आपण आणि तेल तापलं की नंतर मग मोहरी घालायची. मोहरी व्यवस्थित तडतडली पाहिजे. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा. कढीपत्त्याच्या नंतर मग थोडीशी हळद घालायची. हळद घातली की नंतर मग थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. बटाटे उकडताना पहिल्यांदा मीठ घातलेलं आहे. आता ठेचलेलं हे आलं, लसूण, मिरच्या आणि हे आता त्याच्यामध्ये आता घालते आणि बारीक चिरलेले बटाटे ते पण त्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि वरून कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायची भाजी. अशी व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्यानंतर ती ब्रेडला व्यवस्थित चिकटते वगैरे. थोडंसं मी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मीठ घालते चवीनुसार, थोडीशी हळद घालते आणि थोडं थोडं पाणी घालून आता हे मिक्स करून घ्यायचं मिश्रण. आता ही बटाट्याची भाजी घेतली आहे आणि ब्रेडची स्लाईस घेतलेली आहे. आता ह्या स्लाईसना, ब्रेडच्या स्लाईसना आपण ही बटाट्याची भाजी लावून घ्यायची. असं फोल्ड करायचं व्यवस्थित आणि नंतर मग बेसनच्या ह्या घोळामध्ये आपण हे बुडवायचं आणि नंतर तेलामध्ये तळून घ्यायची. हे व्यवस्थित अगदी अलगद घालायचं तेलामध्ये. हे बघा मी आता घालून घेतलं आहे एक, असे दोन दोन आता मी घालून घेते. एका साईडने व्यवस्थित भाजले की नंतर ते उलटून परत दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे. आता एका साईडने भाजलेले आहेत, मी ते उलटले, दुसऱ्या साईडने पण भाजून घेते. आता हे दुसऱ्यांदा परत घातलेले आहेत, ते पण आता भाजून घेते. आता हे ब्रेड मी कट केले, त्याच्यावरती भाजी लावलेली आहे आणि त्याच्यावरती दुसरा ब्रेडचा स्लाईस हे करायचा आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि नंतर मग ते बेसनच्या ह्याच्यामध्ये हे करून बुडवून फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित. हे बघा मध्ये भाजी व्यवस्थित आता भरलेली आहे. मी आता ते बुडवते बेसनच्या ह्याच्यामध्ये मिश्रणमध्ये आणि तळून घेते. खूप छान लागतात, अगदी विकतच्यासारखे लागतात. तुम्ही पण असे करून बघा. तर हे बघा दोन दोनही घातलेले आहेत आणि तळून घेते आता. हे बघा खूप छान एकदम मस्तपैकी फुगलेले पण आहेत. हे सगळे मी आता करून घेते पहिल्यांदा आणि नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा आता भाजी पण राहिली आहे शिल्लक भरपूर. हे बघा कटलेट तयार झालेले आहेत, खूप छान होतात. तुम्ही पण अशी करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा. तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. चला आता हे मुलांना आता खायला देते पहिल्यांदा.